नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे माँ कावेरीला म्हणत असते की तुझं मंगळसूत्र कुठे आहे. तेव्हा कावेरी गप्पच बसते. ती आपल्या मनामध्ये म्हणत असते की सगळं सत्य सांगू का यांना, की मी यांची सून कावेरी नाही आहे म्हणून, मी तिची मैत्रीण आहे, हे सत्य मी यांना सांगून टाकू. तेव्हा इथे माँ म्हणत असतात, सांग ना कुठे आहे तुझं मंगळसूत्र. तुम्ही आजकालच्या मुलींना तुम्हाला मंगळसूत्र, हातामध्ये हिरव्या बांगड्या नकोच वाटतात नाही का, की जशी साडी नेसायला आवडत नाही तसं गळ्यामध्ये मंगळसूत्रही घालायला आवडत नाही. तेव्हा इथे माला खूपच जास्त राग येतो. मा म्हणत असतात, तुम्हाला आजकालच्या मुलींना इथे साडी नेसायला नको, गळ्यामध्ये नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र घालायला नको, कपाळावरती ठळक टिकली लावायला नको, हातामध्ये हिरव्या बांगड्या घालायला नको आणि पायामध्ये तुम्हाला जोडवंसुद्धा नको. हे सगळं तुम्हाला मागासलेपणाची लक्षणं वाटतात का. तेव्हा इथे आता मा म्हणत असतात, पण या घरामध्ये ते चालणार नाही, कळलं तुला. या घरामध्ये इथे आता प्रत्येक सुनेने हातामध्ये बांगड्या, गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कपाळाला टिकली आणि त्याचबरोबर साडी ही नेसलीच पाहिजे, कळलं का. तेव्हा इथे काका येतात आणि म्हणत असतात, हे बघा मंडळी, मी काय म्हणतो, अहो आपल्या सुनबाईचा एवढा मोठा अपघात झाला, त्याच्यामध्ये त्यांचं मंगळसूत्र हे वाचलं असेल, बरोबर की नाही. मला असं वाटतं की त्यांच्याकडे मंगळसूत्र नाही आहे ना, तर तुम्ही एक काम करा, आज रात्री नाहीतर आज संध्याकाळी तुम्ही सुनबाईची ओटी भरा, त्यांची ओटी भरा आणि सराफांनासुद्धा फोन करा. आपल्या सराफांकडून एक नवीन मंगळसूत्र हे तुम्ही मागवून घ्याच आपल्या सुनबाईसाठी. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की बघितलंच ना यामी, म्हणजे जेव्हा जेव्हा इथे सुनबाई माच्या तावडीत येते तेव्हा तेव्हा इथे आता सासऱ्यांना मध्ये बोलायचंच असतं का. तेव्हा इथे काका म्हणत असतात, मी काय म्हणतो मंडळी, आज संध्याकाळीच इथे आता ओटी तुम्ही भरून घ्या, म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे सुद्धा होईल. सुनबाईंना उदयच्या नावाचं मंगळसूत्रसुद्धा घालता येईल, बरोबर की नाही. तेव्हा इथे आता यश म्हणत असतो, कोण मुलगी आहे ही, मला एक गोष्ट माहिती आहे, ही उदयदादाची बायको नाही आहे. त्यानंतर इथे सुलक्षणा आता काहीच बोलत नाही. ती म्हणत असते, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. तुम्हाला माहिती आहे ना, मी तुमचा शब्द कधीच खाली पडू देत नाही. तुमची इच्छा असेल तर हिची संध्याकाळी ओटी भरली जाईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमाला खूप राग येतो. पौर्णिमा म्हणते, काय आता ही नवीन सूनबाई ही तर मान्यच नाही आहे ना इथे माला, मग का बरं तिची ओटी वगैरे भरणार आहेत. खरंच मला कळत नाही आहे, ह्या मुलीचे इतके लाड का. त्यानंतर इथे काका म्हणतात की जा सुनबाई, कावेरी आतमध्ये जा चिकूला घेऊन, विद्या तूसुद्धा जा आतमध्ये घेऊन जा बरं कावेरीला. असं म्हणाल्यानंतर विद्या म्हणत असते, हो हो काका जाते. त्यानंतरला विद्या तर खूपच चांगली असते, तिला इथे काकांचं म्हणणं पटलेलं असतं. म्हणजे आता कावेरी उदयची बायको आहे आणि ती जर या घरची सून आहे तर तिची ओटी ही भरलीच पाहिजे, गळ्यामध्ये मंगळसूत्र हे दिलंच पाहिजे, असं विद्यालासुद्धा वाटतच असतं. त्यानंतर इथे काकांच्या सांगण्यावरून ती लगेचच आपल्याबरोबर इथे कावेरीला रूममध्ये घेऊन जाते. तेव्हा पौर्णिमा आणि त्याचबरोबर यामी दोघींनाही खूप जास्त राग आलेला असतो. तेव्हा इथे आता यामी म्हणत असते, बघतेस ना काकू, या लोकांची काही नाटकं चालली आहेत, काही चोचले पुरवत आहेत त्या मुलीचे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता संध्याकाळी ओटी भरायची असते, त्यामुळे सगळी तयारी विद्याने करून ठेवलेली असते, रांगोळी काढलेली असते, पाट मांडलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुलक्षणा म्हणत असते, सगळी तयारी झाली आहे ना विद्या. तेव्हा विद्या म्हणते, हो मा, सगळी तयारी झाली आहे, हवं तर तुम्ही एकदा नजर फिरवा. तेव्हा यामी म्हणत असते, काकू बघतेस ना, ह्या मुलीचे चोचले बघ, म्हणजे हिची ओटी वगैरे आता भरली जाणार आहे. त्यामुळे आधी तर इथे माला ही नको होती, पण आता बघ ना कशी हिची सगळी खातिरदारी चालली ते. त्यानंतर पौर्णिमा म्हणत असते, नाहीतर काय, कशाला उगाच एवढा मूर्खपणा करायचा, तिचे इतके चोचले पुरवायचे. तेव्हा यश म्हणत असतो, तुम्ही दोघीजणी मगाशी माने काय सांगितलं ऐकलं नाही का, तिची इच्छा आता पूर्ण करत नाही आहे मा, तर इथे बाबांची इच्छा मा पूर्ण करते. बाबांचा शब्द मा कधीच खाली पडू देत नाही, तुम्हाला दोघींना माहिती असेलच नाही का. म्हणून आता मा तिची ओटी भरते आणि ती आपल्या उदयदादाची बायको आहे, त्या अधिकाराने मंगळसूत्र आणि तिची इथे ओटी भरलीच पाहिजे.
तिला मंगळसूत्र दिलंच पाहिजे, नाही का? आणि माने जे सांगितलं आहे ते तुमच्या दोघींच्या लक्षात नाही वाटतं की या घरामध्ये आता तिचा मान ठेवायचा, कारण ती उदयदादाची बायको आहे. त्याचबरोबर इथे माने सांगितलं आहे की उदयदादा गेला आहे असं समजायचं नाही, कारण उदयदादा याची डेथ बॉडी सापडलेली नाही आहे, तो जिवंत आहे हे कन्फर्म झालं आहे. त्याच्यामुळे माने सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी आनंदी राहायचं, सगळ्यांनी पॉझिटिव्ह राहायचं, उदयदादा घरी परत येईल असाच विचार करायचा, हे माने आपल्या सगळ्यांना सांगितलं आहे. त्याच्यामुळे इथे दुःखी राहायचं नाही, कष्टी राहायचं नाही. एक ना एक दिवस उदयदादा परत नक्की येईल, कळलं का? त्यानंतर इथे काका येतात. ते म्हणत असतात, काय मंडळी सगळी तयारी झाली आहे ना? तेव्हा ते म्हणतात, वा खूप छान तयारी केली आहे, सुनबाईला ही तयारी खूपच जास्त आवडेल. त्यानंतर सुलक्षणा म्हणत असते की हे बघा, हा सगळा जो घाट घातला आहे ना तो तुमच्यासाठी घातला आहे, कारण तुम्हाला चांगलंच माहिती आहे की मी माझ्या कर्तव्याशी कधीही इथे तूर्तता करत नाही. त्यामुळे तुमचा शब्दसुद्धा मी आत्तापर्यंत कधीही पडू दिलेला नाही आहे, आणि म्हणूनच तुमच्या शब्दाखातीर मी इथे आलेली आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणते, ना मी तुमचा कधी शब्द इथे खाली पडू दिला आहे, ना कधी देणार. तुम्ही आता इथे बसा बरं. तेव्हा इथे काका आणि यश दोघेही बसून घेतात. तेव्हा इथे लगेचच सुलक्षणा म्हणत असते, विद्या अगं तू ओटी भर जा, सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे ना? विद्या म्हणते, हो मा झाली आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, अहो वहिनी, पण तुम्ही तर ह्या मुलीच्या पूर्णपणे विरोधात होता ना? या मुलीचा तुम्ही सून म्हणून कधीही स्वीकार करणार नव्हतात, मग आता तुम्ही ह्या मुलीची ओटी वगैरे कशाला भरताय, कशाला तिला मान देताय? आणि थोडी ना इथे तुम्ही तिला आयुष्यभरासाठी या घरामध्ये ठेवून घेणार आहात, बरोबर की नाही? कधी ना कधीतरी तिला बाहेर काढलंच ना तुम्ही, की तुम्हाला आता हिला उदयच्या आयुष्यामध्ये कायमची ठेवायची आहे या घरातली सून म्हणून. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, जाऊ दे ना, नका तिचं एवढं तुम्ही मानपान करू. तेव्हा इकडे आता सुलक्षणा तिला म्हणत असते की पौर्णिमा तू जरा शांत राहा, मी हे जे काही करते ते त्या मुलीसाठी मी करतच नाही आहे. मी हे जे काही करते ना ते ह्यांच्यासाठी करते, ह्यांच्या शब्दाखातीर करते. नाहीतर ही मुलगी या घरामध्ये मला नकोच आहे, आणि ही मुलगी या घरामध्ये राहणारसुद्धा नाही हे निश्चित. ती मुलगी स्वतःहून हे घर सोडून जाते की नाही बघाच तुम्ही. तेव्हा इथे मी त्याची सगळी तयारी केली आहे, पण इथे आता उदयची बायको म्हणून इथे यांनी मला तिची ओटी वगैरे आता भरायला सांगितले, आणि म्हणून त्यांचा शब्द खाली पडू नये मी हे सगळं करते. पण ही मुलगी मला कायमस्वरूपी या घरामध्ये नकोच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमाला आणि त्याचबरोबर यमुनाला फार आनंद झालेला असतो, कारण त्या दोघांनासुद्धा त्या घरामध्ये कावेरी ही नकोच असते. त्यानंतर इथे आता कावेरी या घरातून लवकरच निघून जाईल, मी तरी तिला काढून टाकेन किंवा ती स्वतःहून तरी जाईल असं जेव्हा आता मा म्हणते, तेव्हा इथे सगळ्यांना जरा धक्काच बसतो. म्हणजे कुणाला तरी इथे यामिनीला धक्का बसण्याचं काही कारणच नाही, कारण तिला त्या घरामध्ये कावेरी नको असते. धक्का बसतो तो इकडे आता ईशाला आणि त्याचबरोबर विद्याला. तर इथे प्रेक्षकांनो आता ओटी भरायची असते, त्यामुळे चिकूला ईशाने घेतलेलं असतं, आणि इथे विद्या म्हणते की या कावेरी बहिणी इथे बसा, आणि ती आता ओटीचं ताट आणण्यासाठी जाते. तेव्हा ओटीचं ताट घेऊन येत असताना यमुना तिच्या पायात आपला पाय अडकवते, आणि जेव्हा तिचा तोल जातो ती पडणार तेवढ्यातच इथे यश ते आता ओटीचं ताट सांभाळतो. ती ओटीची जी साडी असते, नारळ असतं, ते सगळं तो आपल्या हातामध्ये आता पकडतो. त्याचबरोबर त्याच्या बोटांमध्ये मंगळसूत्र अडकलेलं असतं, आणि जेव्हा मंगळसूत्र अडकतं तेव्हा त्याच्या हातातून ते बरोबर कावेरीच्या गळ्यातच डोक्यातून पडलेलं असतं. तेव्हा इकडे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो की हे सगळं कसं शक्य आहे, म्हणजे हे सगळं कसं काय होऊ शकतं? इथे यशच्या हातातून बरोबर कसं काय तिच्या गळ्यामध्ये कावेरीच्या मंगळसूत्र पडू शकतं, असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो, आणि सगळेजण आश्चर्यचकित झालेले असतात. जेव्हा यशच्या हाताने ते मंगळसूत्र कावेरीच्या गळ्यामध्ये पडतं प्रेक्षकांनो, तेव्हा कावेरीसुद्धा यशकडे आता वळून बघत असते. तेव्हा इथे खूपच जास्त पौर्णिमाला आणि सुलक्षणाला राग येतो. सुलक्षणा म्हणते की विद्या, अगं काय हा धांदरटपणा, कुठे लक्ष कुठे आहे तुझं? तुला बघून चालतं येत नाही का? प्रत्येक वेळेला धांदरटपणा करायलाच हवं का? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पण आहे ना विद्याला खूप जास्त राग आलेला असतो, पण विद्या इथे मला सॉरी म्हणते, ती काहीच बोलत नाही. ती कॅमेऱ्याला आपल्या जवळ बोलवताना म्हणते, बघितलं तुम्ही आता
माझा धांदरटपणा यांना चालणार नाही असं म्हणतायत, पण यांना कळत नाही का की मी काहीच केलेलं नाही आहे. जर कुणाची चूक असेल ना तर त्यांच्या पोट्टीची चूक आहे, त्यांच्या मुलीची चूक आहे की तिने माझ्या पायात पाय टाकला, पण त्याच्याकडे यांचं लक्षच गेलं नाही ना. यांना मीच चुकीची वाटते. त्यानंतर इथे आता पौर्णिमा ही लगेचच रागवते आणि विद्याला म्हणते, काय गं तुला नीट बघून चालता येत नाही का? प्रत्येक वेळेला तुझा धांदरटपणा असतो. तेव्हा ती म्हणते, सॉरी सॉरी आई, सॉरी मा, सॉरी. तेव्हा सुलक्षणा म्हणते, अगं बाळा, पण जरा बघून चालायचं ना, किती मोठा अनर्थ झाला आता. तेव्हा पौर्णिमा म्हणते, बघून चालता येईल तेव्हा नाही हिला, कधी ती व्यवस्थित बघून चालली आहे. तेव्हा इथे विद्या खूपच जास्त आता घाबरलेली असते. तिने तोंडावरती हातच जणू काही ठेवलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो काका म्हणत असतात, अरे जाऊ द्या ना, चुकून झालं तिच्याकडून, तोल गेला तर काय झालं. हे बघा, पुढचा कार्यक्रम बाकी आहे ना, ओटी भरायची आहे ना विद्या, ये बाळा ये, ओटी भरून घे ये. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ओटी भरण्यासाठी बसलेली असते ती म्हणजे कावेरी. कावेरी बसते, तिची इथे ओटी आता भरली जात असते. तिला साड्या, नारळ, त्याचबरोबर हळदी कुंकू लावलं जातं, बांगड्या दिल्या जातात. जेवढं काही आता सौभाग्याचं लेणं असतं ते सुद्धा तिला त्या ओटीमध्ये दिलेलं असतं. आणि मंगळसूत्र तर गळ्यामध्ये आहेच, ते यशच्या हातातूनच बरोबर पडलेलं असतं. त्यामुळे इथे आता कावेरीसुद्धा विचारात पडलेली असते. तर इथे ठरल्याप्रमाणे विद्या येते, तिच्या हातामध्ये साड्या, नारळ, त्याचबरोबर इथे हिरव्या बांगड्या आणि जे काही सौभाग्याचं सगळं लेणं असतं ते तिला इथे ओटीमध्ये दिलेलं असतं. कारण घरच्या सुनांनी साडी नेसली पाहिजे, मंगळसूत्र घातलं पाहिजे, ठळक टिकली लावली पाहिजे, हातामध्ये इथे चुडा भरला पाहिजे, हे मला वाटत असतं. आणि त्यामुळे तिला इथे आता ओटीमध्ये सगळं देण्यात आलेलं असतं. विद्याने तिला छान साडीसुद्धा नेसवलेली असते, कारण कावेरीला साडीसुद्धा नेसता येत नसते. तेव्हा कावेरी आता शांतपणे विचार करत असते. ती म्हणत असते की आता मी काय करू, मी आता कुणाला सत्य सांगू की मी या घरची सून नाही आहे, तर मी तुमच्या सुनेची मैत्रीण आहे. मी या घरामध्ये का आली, मला कुणी समजून घेईल का? मी जर कुणाला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तर कुणी माझं ऐकून घेईल का? तेव्हा ती म्हणते, मला कुणाशी तरी खरं बोलायलाच हवं. त्यानंतर यश म्हणत असतो, कोण मुलगी आहे ही आणि हिचं सत्य शोधून काढण्यासाठी आता मी सुरुवात तरी कुठून करू. तेव्हा तो म्हणतो की तिचं नावसुद्धा मला खरं माहिती नाही आहे, तिने स्वतःचं नावसुद्धा लपवून ठेवले, कावेरी असं नाव सांगितलेलं आहे. त्यामुळे आता हिची इथे माहिती सगळी काढावी लागेल. तो म्हणतो, काय करू? तर आता मी इंटरनेटवरती तिच्याबद्दल काही माहिती मिळते का ते तो सर्च करत असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे कावेरी विचार करत असते की माझं सत्य कुणाला तरी सांगायला हवं आहे. आणि कावेरीचं सत्य जाणून घेण्यासाठी इथे यश खूपच जास्त प्रयत्न करत असतो. तो लॅपटॉप घेतो आणि त्याच्यावरती आता सर्च करत असतो की कावेरी ही नेमकी कोण आहे. तो म्हणतो की ठीक आहे, आता हिच्याबद्दल आपल्याला माहिती काढता येणार नाही, कारण तिचं संपूर्ण नाव माहिती नाही आहे. पण इथे उदयदादाची आयडी आहे, त्याच्यावरती त्याचे कोण कोण फ्रेंड्स आहेत ना ते बघायला हवं. त्याच्यामध्ये जर ही मुलगी असेल तर मला कळेल की हिचं दादाबरोबर आणि वहिनीबरोबर कशा पद्धतीचं बॉन्डिंग होतं, ही नक्की कोण आहे हे मला शोधता येईल. तेव्हा तो आता इकडे उदयची आयडी चेक करत असतो. त्यानंतर कावेरी म्हणत असते की इथे मला मी सगळं सांगू का की मी त्यांची सून नाही आहे म्हणून. अजून किती दिवस मला हे नाटक करावं लागणार आहे. जर इथे मला माझ्याबद्दल सत्य कळलं आणि मी त्यांची फसवणूक करते की काय, त्या हेतूने मी घरात आले की काय, असं जर मला कुणी चुकीचं समजलं तर मात्र मला या घरातून जावं लागेल आणि मग कदाचित मला चिकूबरोबर कुणी येऊसुद्धा देणार नाही. तेव्हा मी काय करू, खरंच मला काही कळत नाही आहे. तर इकडे यश आता आयडी चेक करत असतो की ही नेमकी मुलगी आहे तरी कोण, दादाची ती कशी मैत्रीण आहे आणि तिची ओळख काय, ही त्याला जाणून घ्यायची असते. तेव्हा यश म्हणत असतो की ही मुलगी पण ना अशा पद्धतीने स्वतःची आता ओळख तिने लपवून ठेवली आहे ना की आता कुणाला विचारू. त्यानंतर इथे यश म्हणत असतो की ही मुलगी जोपर्यंत स्वतःच्या तोंडाने तिची ओळख सांगत नाही ना तोपर्यंत आम्हाला काही कळेल असं मला तरी वाटत नाही. त्यानंतर इथे आता यश विचारात पडलेला असतो की तिची माहिती कशी गोळा करू. तर कावेरी म्हणत असते की उदय भाऊजी म्हणाले होते की त्यांची माँ खूप समजूतदार आहे, त्यांना सगळं जर सांगितलं तर त्या मला नक्की समजून घेतील. उद्याच मी माझ्याजवळ बोलते आणि त्यांना सांगते की मी त्यांची सून नाही आहे म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो
इकडे आता विद्याची तब्येत ठीक नसते, तिचं खूप जास्त डोकं दुखत असतं. तेव्हा इथे आता समीरने सगळ्यांसाठी चहा बनवलेला असतो. तेव्हा विद्या म्हणते, अहो तुम्ही इथे काय करताय? आधीच माझं डोकं खूप दुखतं आहे, म्हणून तुम्ही माहेर जा बरं. तेव्हा समीर म्हणत असतो, हे बघ, मला माहिती आहे सकाळपासून तुझं डोकं खूप दुखतं आहे, तरीसुद्धा घरातली कामं करतेस ना, म्हणूनच मी आता इथे तुझ्यासाठी गरमागरम चहा केला आहे. तेव्हा विद्या म्हणते, अहो ते सगळं ठीक आहे, पण मला इथे आता पुरुषांनी किचनमध्ये आलेलं चालत नाही, तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा समीर म्हणतो, हो मला माहिती आहे, आपल्या घरातले नियम मला सगळे माहिती आहेत. घरातले नियम तुटू नये यासाठी मी सुद्धा प्रयत्न करू शकतोच ना. पण जर कधीतरी घरातले नियम बाजूला ठेवून आपण आपल्या माणसाची काळजी घेतली तर कुठे बिघडलं. जर मी घरातल्या नियमापेक्षा माझ्या बायकोला वरती ठेवतो, त्याच्यापेक्षा माझी बायको मला महत्त्वाची वाटते, तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे असं मला तरी वाटत नाही. तेव्हा समीर म्हणतो, हे घे तू चहा घे बरं गरमागरम. तेव्हा इथे विद्या चहा घेते, तिला तो चहा खूपच जास्त आवडतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सुलक्षणा म्हणत असते, विद्या अगं चहा घेऊन येतेस ना. तेव्हा विद्या म्हणते, अहो तुम्ही आत्ताच्या आता बाहेर जा बरं, मला खूप जास्त भीती वाटते, आधी बाहेर जा, जर माने बघितलं ना तर आपलं काही खरं नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे विद्या आता चहा घेऊन आलेली असते. तेव्हा विद्या जेव्हा चहा द्यायला जाते तेव्हा इथे काकांचे सुद्धा हात थरथरत असतात. त्याचबरोबर इथे आता ती मालासुद्धा चहा देते आणि यशला चहा द्यायला जाणार तेवढ्यातच त्याचा हात आता खूपच जास्त तिचा हात थरथरायला लागतो. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, विद्या अगं काय झाले तुला बरं वाटत नाही आहे का? तुझे हात काय इतके थरथरत आहेत? तेव्हा विद्या म्हणते, हो ना मला थोडं बरं वाटत नाही आहे, मी जाईन नंतर डॉक्टरकडे. त्यानंतर प्रेक्षकांनो अनन्या आणि त्याचबरोबर पार्थ दोघेही तिथे आलेले असतात. तेव्हा अनन्या म्हणत असते की मी सुद्धा आता थोडा चहा घेईन, कारण आजचा चहा खूपच जास्त स्पेशल आहे ना, कारण तो चहा इथे आता बनवला आहे समीर काकाने. असं म्हणाल्यानंतर सुलक्षणाला खूपच जास्त राग येतो. इथे चहा आता समीर मामाने बनवला आहे असं सांगितलं सुलक्षणा म्हणते, काय हे जे काही बोलत आहेत मुलं, विद्या ते सगळं खरं आहे का? तर इथे सुलक्षणा म्हणत असते, अनन्या पार्थ जा बरं तुम्ही दोघेजणं तुमच्या रूममध्ये जा, तुमचा चहा मी तिथेच पाठवते. तेव्हा सुलक्षणा म्हणते, विद्या काय विचारते मी, समीरने चहा केला आहे का? तेव्हा विद्या म्हणते, हो तेव्हा इथे आता तिच्या हातामध्ये चहाचा ट्रे जो असतो त्याला हात मारतात आणि संपूर्ण त्याच्यामध्ये चहाचे जे कप असतात ते आता फुटतात. ते फुटल्यानंतर इथे काकासुद्धा बघतच बसतात, कारण सुलक्षणाला खूपच जास्त राग आलेला असतो. सुलक्षणा म्हणत असते, विद्या मी किती वेळा सांगितले तुम्हाला घरातले नियम मोडायचे नाहीत, मी सांगितले ना पुरुषांनी किचनमध्ये जायचं नाही म्हणून. बायकांची कामं ही बायकांनीच करायची, ती पुरुषांनी करायला जायची नाही, कळलं का? नाहीतर बघितलं ना काय घडतं ते या घरामध्ये. त्यानंतर समीरला माचं हे वागणं काही पटलेलं नसतं. म्हणजे या सगळ्यामध्ये विद्याची काही चुकी तर नव्हती ना, तिचं डोकं दुखत होतं, तिची तब्येत जरा बरी नव्हती, म्हणून समीरने थोडीशी तिची हेल्प करायचं ठरवलं होतं. तेव्हा कावेरीसुद्धा तिथे बाहेर आलेली असते. तीसुद्धा आता या सगळ्यांच्या घरातली आता पद्धत बघत असते की कोण माणूस कसा आहे. विद्या खूपच जास्त इनोसंट आहे, तिच्या लक्षात येतं. ईशासुद्धा चांगले आहे, समीरसुद्धा चांगलं आहे, बोलायला गेलं तर सगळं घर चांगलं आहे. फक्त पौर्णिमा आणि यामिनीला सोडलं तर हे दोघेजणं खूपच जास्त वाईट वागतात. तेव्हा इथे आता सुलक्षणा समीरवरती चिडते. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, काय रे बाबा, तुला कळत नाही का? घरातली शिस्त मोडलीस तू, घरातला नियम मोडलास. किती वेळा सांगितलं किचनमध्ये जाऊन काही बनवू नकोस म्हणून, पण तुला तुझ्या बायकोचा खूप पुळका ना. आता भोग बाबा, तुझ्या कर्माची फळं तू भोग, काय करायचं आहे ते करा, मी काही बोलणार नाही. तेव्हा इथे विद्या म्हणत असते, आई तुम्ही नेहमी त्यांना चुकीचं का म्हणता हो? काय त्यांनी एवढं मोठं केलं? माझं डोकं दुखत होतं, माझी तब्येत ठीक नाही आहे म्हणून त्यांनी चहा केला, तर एवढं काय बिघडलं? का तुम्ही त्यांना वाईट साईड बोलत असता? आई असून तुम्ही त्यांना नेहमी डिमोटिवेट करता, तुम्ही इथे आगीमध्ये तेल ओतता, कळते का तुम्हाला? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, माझ्यावरती आवाज चढवतेस, उलटं बोलतेस आणि ती तिच्यावरती हात उगारणार तेवढ्यातच मागून कावेरीने आता पौर्णिमाचा हात पकडलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता यामीसुद्धा कावेरीबरोबर चुकीची वागते. तेव्हा कावेरी तिचा हात पकडते आणि म्हणते, गावामध्ये राहून हा हात खूप मजबूत झाला आहे, कळलं ना? इथे मुंबईमधली शहरामधली कच्चाकडीची बांगडी नाही आहे मी, जी लगेच तुटून जाईल, फुटून जाईल, कळलं का? माझ्या नादाला लागायचं नाही.
नाहीतर मी ऐकून घेणार नाही आहे तुझं. आता फक्त हात पकडलाय, उद्या हा हातसुद्धा जागेवरती राहणार नाही. आणि सुलक्षणा कावेरीला म्हणते की तुला इथे आगाऊपणा करायची सवय आहे का? आता एक काम करायचं, उद्यापासून 3 दिवस तू एकटीने सगळी कामं करायची, असं मा म्हणतात.